हरियाणामध्ये भाजपची हॅट्रिक 48 जागांसह बहुमताचा आकडा गाठला, तर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार येणार। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत, ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर। हरियाणामधल्या विजयानंतर देशभरामध्ये भाजपकडून जल्लोष। हरियाणामधील विजयानंतर आत्मविश्वास वाढला, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर फेक नरेटिव्हवरून विरोधकांनाही दिला टोला। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या निकालानंतर भाजपची महत्त्वाची बैठक। पुढची रणनीती ठरवण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी तातडीची बैठक बोलावल्याची माहिती। आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा आंदोलन। प्रकाश येणगे यांच्या कार्यकर्त्यांनी मारल्या मंत्रालयातल्या जाळीवरती उड्या। अजित पवार बारामतीमधूनच लढणार। राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची घोषणा। तर अजित पवारांनी बारामतीमधूनच लढावं म्हणून बारामतीकर आक्रमक। मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आताच जाहीर करा। काँग्रेस आणि राष्ट्रवादीला माझा पाठिंबा। उद्धव ठाकरे यांची विनंती। महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद होणार नसल्याची ग्वाही। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला। 11 तारखेला पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाची यादी जाहीर करण्याची शक्यता। प्रिया दत्त राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय। वांद्रे पश्चिम मधून काँग्रेसकडून प्रिया दत्त यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून पुण्यातल्या बोबदेव घाटाची पाहणी। गेल्या आठवड्यात 2 तरुणींवरती याच बोबदेव घाटामध्ये झाले होते सामूहिक अत्याचार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।